रायगड जिल्ह्याच्या रोहा शहरातील रोहा अष्टमी नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी रोहा नगरपालिका प्रशासन तथा मुख्याधिकारी पंकज भुसे, जिल्हा महिला सरचिटणीस रत्नप्रभा काफरे, महिला वकील मयुरा मोरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी गटनेते महेंद्र गुजर, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला वर्ग यांसह रोहा अष्टमी नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी वृद्ध उपस्थित होते। मी आपल्या सर्वांचे आभार मानत असताना सुशोभीकरणाच्या कामासाठी जवळपास वैशिष्ट्यपूर्ण मधून आपण 50 लाखाचा निधी आणलेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कंपाऊंड असेल, त्याचबरोबर लॉन असेल, बसायला बेंचेस असतील, गजीबो असतील आणि मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचाही एक त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची त्यांची सुद्धा प्रतिकृती असावी असा त्या ठिकाणी एक साधारण प्लॅन होता। त्याच्यामध्ये अधिकचे काही ऍडिशन सुद्धा आपण केलेले आहेत। पण आलेल्या आपल्या समाजातल्या बंधू भगिनींना इथं एकदा कार्यक्रम घ्यायचा झाला किंवा कुठलाही तुम्ही समाजातला लग्न समारोह असू दे, एखादा नामकरण सोहळा असू दे, समाजातली मीटिंग असू दे, त्यावेळेला त्यांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्या दृष्टिकोनातून आपण हे वाढीव काम घेतलेलं आहे। शेवटी इमारत घेतली आहे, पण त्याचा परिसर जर सुशोभित केला नाही तर मग ती देखणी इमारत सुद्धा आपल्याला लांबून ही साधारण इमारत सारखी दिसत असते। त्यामुळे हे जे भवन आहे हे कुणीही लांबून बघितलं तरी कुठून दिसलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याचं सुशोभीकरण आपण हाती घेतलेलं आहे। त्याचबरोबर महिलांसाठी जे आपण इथे वुमन्स क्लब सुरू केलेला आहे तर त्यालाही जवळपास 30 लाखाचा निधी त्याचे सुशोभीकरणासाठी आपण दिलेला आहे। आज योगाचं प्रशिक्षण तिकडे व्हायचं पण जागा अपुरी पडायला लागली म्हणून मग आपण आणि थोडं हे शहरापेक्षा लांब पडतं म्हणून आपण ते तिथे आता शहरामध्ये शिफ्ट केलेलं आहे।